आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। रवींद्र वायकर आज रात्री शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वायकर यांचा प्रवेश होणार। ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार। 2019 साली माझ्यावर अन्याय झाला, त्यावेळेस मंत्रिपदावर माझा हक्क होता, पण मला तो मिळाला नाही। तर पुन्हा एकदा ठाकरेंची सत्ता आल्यावर देखील मला मंत्रिपद मिळणार नाही। भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी। मुलाच्या भाषणामुळे भास्कर जाधव यांना अश्रू अनावर। काही झालं तरी भास्कर जाधव यांच्यासोबत उभं राहणार। भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव यांचं वक्तव्य। भास्कर जाधव यांनी विचार केला तर आम्ही त्यांचे स्वागत करू। एक चांगला माणूस, त्याची घुसमट होत असेल आणि घुसमट होत असल्यास शिंदे त्यांना न्याय देऊ शकता। आमदार भरत गोगावले यांची भास्कर जाधव यांच्यावर प्रतिक्रिया। महायुतीच्या जागा वाटपाचं उद्या फायनल होईल। तिघांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं जागा वाटप होणार। अजित पवारांची माहिती। परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता। गेल्यावेळी परभणीमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार। सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर। उद्धव ठाकरे यांच्याकडून अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवाराची घोषणा। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा ठाकरे गटाविरोधात सूर। अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर निरुपम नाराज। अजून जागा वाटप नाही, मग नाव घोषित कसं केलं? संजय निरुपम यांचा सवाल। शिंदे गटाचे 13 खासदार कामाला लागले। शिंदे साहेबांनी सांगितलं, तुम्ही कामाला लागा। तर रामटेकची जागा मला मिळालीच पाहिजे, कारण मी विद्यमान खासदार। कृपाल तुमाने यांचं वक्तव्य। कल्याण लोकसभेमध्ये भाजपच्या बॅनरवर झळकले मनसे आमदार राजू पाटलांचा फोटो। डोंबिवलीमधील भोकरगाव ते देसलेपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरण उद्घाटन सोहळा कार्यक्रम या ठिकाणी बॅनर्स आणि बॅनरमुळे मनसे भाजप युतीच्या पुन्हा एकदा चर्चा। पुण्यामधील कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं। यापूर्वी देखील बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दोघांनी बोलणं टाळलं होतं। 2 वर्षांपासून पालिकेच्या निवडणुका रखडल्या। नगरसेवकांची निवडणूक लवकरात लवकर व्हावी, सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी। दोन्ही दादांनीच लोक निवडून आणले, बाकी कोणी नाही। अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला। तर शरद पवारांनी कधीच ढवळाढवळ केली नाही, हे सिद्ध झालं। सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। महापालिकेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या। मुख्यमंत्री अजित पवार यांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। अजितदादा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून काहींची रणनीती। कोट्यवधी रुपये खर्च करून अजितदादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू। सुनील शेळके यांचा आरोप। तर लवकरच सर्व काही समोर आणणार, सुनील शेळकेंचा इशारा। अजित पवारांच्या ट्रोलिंगला हजारो कोटी कोण देत आहे? सुप्रिया सुळे यांचा सवाल। सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी अमित शहा यांना पत्र लिहिणार, सुळेंचं वक्तव्य। शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते पाटलांची भेट घेतली। आढळरावांच्या प्रवेशाला मोहिते यांचा विरोध होता आणि दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। आढळरावांसोबत राजकारणातले मतभेद। अजितदादांना सोडून शरद पवार गटात जाणार नाही। आढळराव पाटलांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते यांची प्रतिक्रिया। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। मातोश्रीवर उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे। भाजपच्या दबावाखाली शिवसेना राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय, संजय राऊतांचा आरोप। अद्याप जागा वाटप नाही, पण बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळेल आणि बारामतीमधून सुनेत्रा पवार 100% उमेदवार असतील, सुनील तटकरेंचा विश्वास। माढ्यातून महादेव जानकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत। राष्ट्रवादीतून जानकर यांना लढवण्याचं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। भाजपमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये रस्सीखेच। जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये भाजपचा प्रचार सुरू। भाजपच्या दिनकर पाटील यांच्याकडून दौऱ्यांना सुरुवात। वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश, दिनकर पाटलांची माहिती। सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार, विशाल पाटील दावेदार। आमदार विश्वजित कदम यांची माहिती। तर कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, विश्वजित कदम यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन।
मावळ लोकसभेची जागा आम्हाला द्यावी. मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विचाराचे समर्थक सुनील शेळके यांच्या पाठोपाठ नाना काटे यांच्याकडून देखील मावळसाठी आग्रह. 2024 हिंगोली लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटीलच राहणार आणि हेमंत पाटील निवडून देखील येणार, आमदार संतोष बांगर यांचा दावा. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदारांना स्थानिकांनी रोखलं. 8 वर्षांमध्ये आता गाव आठवलं का? ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांवर स्थानिकांचा रोष. हिंगोलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम. कार्यक्रमानिमित्त शहरभर बॅनरबाजी. हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक. कार्यक्रमाच्या 300 बसेस आंदोलकांनी परत पाठवल्या. आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला सहभागी न होण्याची भूमिका. शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा दावा. लोकसभेची जागा भाजपला मिळावी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी. तर जनतेची जी मागणी तीच आमची मागणी, विखे पाटलांचं सूचक वक्तव्य. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं ऑनलाईन उद्घाटन संपन्न. उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची कार्यक्रमाला हजेरी. आज उद्घाटन, पण महिन्याभरानंतर टर्मिनल सुरू होणार. अजूनही काही गोष्टींसाठी वेळ. एप्रिलपर्यंत टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत येणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामावरून श्रेयवाद. आपल्याच पाठपुराव्यामुळे टर्मिनलचं काम मार्गी लागलं. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटाचा दावा. दोन्ही गटामध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू. मोदींच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षात देशात मोठी प्रगती. हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर ट्रेलरला 10 वर्ष आणि पिक्चरला 5 वर्ष का? सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा. अहमदनगरला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीची बैठक. बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा. कोकण रेल्वेकडून कोकणामध्ये जाण्यासाठी 8 विशेष गाड्या. या गाड्यांमध्ये रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल लोकल गाडीचाही समावेश. मेमू स्पेशलच्या एकूण 22 फेऱ्या होणार. होळीसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. पुण्याहून 4 शहरांसाठी रेल्वे धावणार. कानपूर, धिवीम, सावंतवाडी आणि दानापूरचा समावेश. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये पुन्हा एकदा लाडू प्रसाद सुरू होणार. मंदिर विश्वस्तांची माहिती. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू. लाल कांद्याच्या तुलनेमध्ये 100 ते 120 रुपयांनी दर कमी. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी या गावातील शेतकऱ्यांना 8-7 एकरांमध्ये टरबूजाची लागवड केली. प्रवीण देशमुख टरबूजाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न मिळवतात. प्राचीन संहिता गुरुकुलाच्या 4 आयुर्वेदिक अभ्यासक्रमांना मान्यता. आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली प्राचीन संहिता गुरुकुल ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिली संस्था. पुण्याच्या दौंडमध्ये आंतरराष्ट्रीय रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा. स्पर्धेमध्ये सहभागांचा उत्स्फूर्त सहभाग. भाजप आमदार राहुल कुल यांची स्पर्धेमध्ये धाव. नागपूरच्या रेशीमबागमधील किचन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमामध्ये भोवळ येऊन महिलेचा मृत्यू. गर्दी आणि उन्हामुळे वृद्ध महिलेचा भोवळ येऊन मृत्यू. कार्यक्रमामध्ये गर्दीचं नियोजन नसल्यानं गोंधळ. जयपूर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणामध्ये 2 आरपीएफ जवान सेवेतून बडतर्फ. गोळीबार होताना कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यानं निलंबनाची कारवाई.